नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर आज 27 मे 2026. तसं बघितलं तर हिमालय पर्वत हा जगाचा डेफिनेशन आहे. भारतीय जर सब कॉन्टिनेंट मध्ये जर बघितलं तर जो पाऊस येतो आपल्याकडे, दक्षिण पश्चिम मान्सून म्हणजे नैऋत्य मोसमी, साऊथ वेस्ट मान्सून आपण ज्याला म्हणतो, तो मान्सून फक्त भारतातच हा 4 महिने पावसाळा असतो. अन्यथा जगात कुठे ही सिस्टम दिसत नाही. कारण हिमालय पर्वत हा जगाची डेफिनेशन आहे. तर तसं पाहिलं तर हिमालय पर्वत जगात सर्वात उंच आहे. आणि भारतामध्ये हिमालयाच्या रांगांनंतर येतो अरवली पर्वत रांगा, त्यानंतर विंध्याचलाच्या रांगा, त्यानंतर येतो सातपुड्याच्या रांगा, नंतर सह्याद्री आणि सह्याद्रीच्या महाराष्ट्राभर पसरलेल्या उपरांगा, त्यानंतर बालाघाटच्या डोंगर रांगा आणि अण्णामलाई पर्वत रांगा. अर्थात भारतामध्ये विविध प्रकारच्या डोंगर रांगा आणि विविध प्रकारचे पर्जन्य दिसून येतं. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर सध्या जबरदस्त टेम्परेचर आहे आपल्याकडे. आणि त्याच्यामध्ये 25 तारखेला सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला. तर मित्रांनो बघा, आपले पूर्वज अनादी कालापासून सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश म्हणजे रोहिणी नक्षत्र सुरू झालं आणि पाऊस येणार असं म्हणायचे. आता नेमकं रोहिणी नक्षत्राचा सूर्यात प्रवेश म्हणजे काय? तर तसं बघितलं तर बघा मित्रांनो, सध्या जर कंडिशन जर बघितली तर नवतापा नावाचे एक फेनॉमेन आहे. नवतापा म्हणजे काय? तर वर्षातील सर्वात तीव्र उष्णतेचे 9 दिवस. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. तर सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होते आणि त्यानंतर सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतात, नवतापाची सुरुवात होते. तर 25 मे ला दुपारी 3:45 सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला. त्यानंतर पहिल्या 9 दिवसात सूर्याचा प्रभाव सर्वाधिक अधिक तीव्र असतो. तसं बघितलं तर रोहिणी नक्षत्र म्हणजे काय? आपल्या मिल्की वे गॅलेक्सी म्हणजे आपल्या आकाशगंगेचं नाव जे आहे मिल्की वे, या मिल्की वे मध्ये करोडो अब्जावधी तारे, त्यानंतर नेबुला आणि ग्रह आहेत आणि कृष्ण ग्रह म्हणजे ब्लॅक होल मोठ्या प्रमाणात आहे. प्रचंड अशी मोठी आपली जी आकाशगंगा आहे, या आकाशगंगेमध्ये रोहिणी जो अल्डेब्रन तारा आहे, पूर्वी खगोलशास्त्रामध्ये त्याला रोहिणी असं नाव दिलं होतं. आणि त्याच्या ह्याच काळात काय होतं, पृथ्वी 23.5 अक्षाने कललेली असल्यामुळे होतं काय की सूर्य त्या काळात नेमका रोहिणी नक्षत्राच्या क्षितिजावर उगवताना किंवा मावळताना दिसतो किंवा त्या साईडने जाताना दिसतो. म्हणून आपल्या खगोलविद शास्त्रज्ञांनी त्याला नाव दिलं, असं सांगितलं. तुम्ही जर रात्री अवकाशात उभं राहून पाहिलं तर आपले पूर्वज म्हणायचे की हे वृषभ नक्षत्र, हे मृग नक्षत्र, हे चोर खटलं किंवा हे रोहिणी नक्षत्र असे त्याला नाव दिले होते. तुम्ही जर बघितलं सध्या रोहिणी नक्षत्र ह्या ठिकाणी आहे, तर हा वृषभ तारका समूहामधला एक तारा आहे. प्रचंड उष्ण असा तारा आहे. पृथ्वीपासून त्याचं अंतर 65 प्रकाश वर्ष दूर, इतकं दूर अंतर आहे आणि लालसर केसरी रंगाचा तारा आहे. साधारणपणे बघा, तुम्ही बघू शकता की आता सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश सुरू झाला. तर आता मित्रांनो, भारतीय पर्जन्य याच्यावरती आणि मान्सूनवर बोलताना आपण त्या ठिकाणी बघूया. मित्रांनो, भारतीय पर्जन्य जो आहे तो कशावरती अवलंबून असतो आपण ते बघितलं तर बघा, महाराष्ट्रातील ज्या डोंगर रांगा आहेत त्या मेजर करतात की भारतात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाऊस कसा पडतो. तर तसं बघितलं तर पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सह्याद्रीच्या उंच उंच रांगा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सह्याद्री आणि पश्चिम घाटाला विभागणारा हा एक मोठा डोंगर रांगा आहे, ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या तटवर्ती भागात येतात. त्याच्यानंतर ही जी त्याच्यानंतर येतो पश्चिम घाट. आपण आता सिरीजनं बघू, सातपुड्याची रांग जर बघितली तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावतीचा काही भाग याच्यामध्ये सातपुड्याची पर्वत रांग असते. तिकडे एक वेगळाच पावसाचा पॅटर्न दिसतो. त्याच्यानंतर सह्याद्री, पश्चिम घाट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा भाग या सह्याद्रीच्या पर्वत रांगात येतो. आणि या सह्याद्रीच्याच उपरांगा जर बघितल्या तर अजिंठा पर्वत रांग, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिमचा काही भाग ह्या अजिंठा पर्वत रांगेत त्या ठिकाणी येतो. नंतरचा येतो सातमाळा पर्वतरांग, त्यात फक्त नाशिक जिल्ह्याची जी मध्यातून जाणारी जी सातमाळाची रांग ती येते त्यात. नंतर महादेव, शंभू महादेवाच्या डोंगर रांगा जर बघितल्या तर सातारा, सांगली आणि सोलापूर मधून त्या जातात. त्यानंतर हरिश्चंद्रगड, बालाघाटच्या रांगा, नगर, अहिल्यानगर, पुणे आणि बीड या जिल्ह्यातून त्या रांगा जातात. त्यानंतर बालाघाटच्या रांगा लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या 4 जिल्ह्यामध्ये ह्या रांगा असतात. आणि गाविलगडची रांग ही चंद्रपूर आणि गडचिरोली आणि त्यानंतर जो विदर्भाचा जो भाग आहे त्याच्यात गाविलगडच्या रांगा येतात. महाराष्ट्रातील जे पर्जन्य आहे ह्या रांगांमुळे विभागलं गेलंय. सह्याद्रीच्या मान्सून जो येतो, मान्सून आल्यानंतर कोकणाच्या जिल्ह्यात पाऊस पडतो, त्यानंतर तो पाऊस पश्चिम घाटावर पडतो आणि विदर्भाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथे पर्वत नाही, सपाट ज्या भागात, तिथे स्केअर सिटी झोन असं म्हणतात. आणि ह्या झोनमुळे काय होतं, पाऊस हा विभागला जातो आणि कमी पर्जन्यमान हे मराठवाड्यात पडत असतं.
तर मित्रांनो, मान्सून येताना त्याचे पॅरामीटर्स असतात. मान्सून येताना बघा, तुम्ही जर बघितलं की साधारणपणे वर्षभर विषुववृत्तावर व्यापारी वारे म्हणजे ट्रेड विंड वाहत असते. आणि त्यानंतर होतं काय की अचानक जून महिन्यामध्ये हिमालयाचे प्रेशर कमी होतात आणि जो ट्रेड विंड भारताच्या बाजूने वळायला सुरुवात होते आणि आपण म्हणतो मान्सून आला. तर आता हे सगळा खेळ प्रेशरवर आहे. आयएमडीचे तुम्ही जर इमेज बघितली तर रोज हळूहळू मान्सून लक्षद्वीप अंदमान पासून पुढे सरकला. कसा सरकतो तो? तर हवेचे प्रेशर बेल्ट हे शिफ्ट होतात. इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन शिफ्ट होत असते. तर तुम्ही बघितलं तर कोमोरिन द्वीप समूहाजवळ म्हणजे केरळच्या आसपास 1012 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये 1010, 1006, 1004, 1002 इतका कमी हेक्टापास्कल दाब आहे. आता बघा तुम्ही इथे 1004 आणि 1012 हळूहळू लवकरच मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती करेल हे लक्षात दिसतं. परंतु हिमालयाकडे जर बघितलं तर 1022 आणि 1020 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. आता थर्मोडायनेमिक इफेक्ट काय सांगतो की हाय प्रेशर करून लो प्रेशर कडे वारे वाहतात. त्यामुळे हिमालयाकडे जास्त प्रेशर आहे. त्यामुळे साधारणपणे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा संपूर्ण जूनच्या एंड मध्ये हिमालयाकडे मान्सून जाऊ शकतो, कारण हवेच्या प्रेशरवर मान्सूनची सगळी प्रगती ही अवलंबून असते. आता हवामानाचा अंदाज आपण त्या ठिकाणी बघूया. मित्रांनो, महाराष्ट्राचा मॅप जर तुम्ही स्क्रीनवर बघा, जर महाराष्ट्राचा मॅप जर बघितला तर अक्षांश आणि रेखांशामध्ये जर बघितलं तर 72.6 मिनिटे रेखांश आणि 80.9 मिनिटे पश्चिम रेखांशावर महाराष्ट्राचा रेखांशावर आहे म्हणजे लॉंगिट्यूड. आणि लॅटिट्यूड जर बघितलं तर 15.6 उत्तर अक्षांश आणि 22.1 उत्तर अक्षांश इतक्या लॅटिट्यूडला महाराष्ट्राचं लोकेशन आहे. ह्या लोकेटेड मध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळं पर्जन्य पडतं. तर मित्रांनो बघा, आता पाऊस कसा असेल. साधारणपणे मान्सून तर भारताच्या उंबरठ्यावर आलाय. साधारणपणे मागच्या हप्त्यामध्ये जो काही पाऊस आपल्याकडे वळीव चालू झाला होता तो पूर्वच भागात पाऊस झाला. त्यानंतर ती शृंखला कालपासून खंडित झाली म्हणजे कमी झाली. आज मराठवाड्याच्या भागात काही विदर्भाच्या भागात पाऊस झाला, परंतु बऱ्याच भागात आज इंटेन्सिटी कमी झाली पावसाची. तर परंतु ती आता पुढच्या काळात कसा पाऊस असेल बघा. पाऊस साधारणपणे 27, 28, 29 आणि 30 तारखेपर्यंत आपल्याकडे फारसा विशेष महाराष्ट्रात कुठे पाऊस दिसणार नाही. मात्र तुरळक भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो लोकल क्लायमेट नुसार. त्यानंतर 31 तारखेपासून पुन्हा एकदा वळीव पावसाच्या सिरीज चालू होतील. 31 मे त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 9 जून पर्यंत या वळीव स्वरूपाच्या पावसाच्या सिरीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असतील. त्यानंतर मान्सून आगेकूच करत 12 ते 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून व्यापलेला असेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या की साधारणपणे 1 जून पासून 31 मे ते 1 ते 2 जून पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वळीव पावसाच्या शक्यता या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने यानुसार कामाचं नियोजन करा आणि त्यानुसार हा सगळा अंदाज त्या ठिकाणी फॉलो करा.